नमस्कार मंडळींनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आणि त्यामध्ये अक्षय आणि रमा आता दोघेही फिरायला जात असतात। कारमधून जात असताना प्रेमाने रमा आता अक्षयकडे बघत असते, तर अक्षय म्हणतो काय? तेव्हा आता रमा म्हणते की त्याचं काय आहे ना, मी तुम्हाला म्हटले तर तुम्ही मला फिरायला घेऊन चाललायत, पण मला आता महागड्या हॉटेलमध्ये तुम्ही घेऊन जाऊ नका, कारण मला फक्त तुमच्यासोबत वेळ घालवायचा आहे आणि तुमच्यासोबत गप्पा मारायच्यात। ते ऐकून आता अक्षय खुश होऊन हसू लागतो आणि रमा म्हणते की कारण मला फक्त तुमच्या संपर्कात राहायचंय। आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की म्हणजे तुला असं वाटतंय की आपण तुळशीबागेत जायचंय? रमा म्हणते की लहानपणी बाबा मला तुळशीबागेत घेऊन जायचे, तेव्हा मला खूप आवडायचे आणि आता तुम्ही काय म्हणताल ना ते सगळं मला कळतंय, अगोदरच समजतंय बरं का, कारण आता मला तुमची चांगली सवय पडली, तुम्ही काय बोलणार आहात हे देखील मला कळतंय, असे आता रमा ही अक्षयला सांगत असते। आणि त्यानंतर आता रमा म्हणते की सगळं काही व्यवस्थित चालू होते, नाहीतर माझीच नजर लागली माझ्या संसाराला। तेव्हा अक्षय म्हणतो की काहीही बोलू नकोस। आणि अचानक आता जात असताना अक्षयची गाडी अचानक बंद पडते। तेवढ्यात आता रमा म्हणते काय झालं, बंद पडली का गाडी आणि लागली ना माझी नजर? तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा तू काहीसुद्धा बोलू नकोस बरं का। आणि त्यानंतर आता अक्षय आणि रमा दोघेही कारमधून बाहेर येतात। तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा खरंच तुझी दृष्टी लागली की काय, गाडी बंद पडली? आणि त्यानंतर आता रमा ही इकडे तिकडे बघू लागते आणि काळजी करत म्हणते की खरंच आपण फिरायला निघालो आणि गाडी बंद पडली। आणि आता इकडे सायदा हा खूप घरी येऊन टेन्शनमध्ये असतो, तर तेवढ्यात सायदाची आई काही फोटो घेऊन तिथे आलेली असते। सायदाची आई आता सायदाला म्हणते हे बघ सायदा, त्या रमात काय घेऊन बसलायस? अगं अरे नाही तर नाही, मी तुला सांगते, हे बघ तुझ्यासाठी सगळ्या सुंदर मुलीचे फोटो मी घेऊन आले, बघ त्यातील तुला जी मुलगी पसंत वाटते ना तो फोटो तू मला सांग। आणि हे बघ या फोटोतील मुलगी किती सुंदर दिसते, रमापेक्षा अरे ती सुंदर दिसते बघ जरा। पण सायदाचं मात्र काही लक्ष नसतं। आणि त्यानंतर आता इकडे ते सगळं ऐकून घेतल्यानंतर सायदा हा त्याच्या आईकडे बघतो आणि म्हणतो की आता थांब। आणि सायदा हा बाजूला जातो, तर साईची आई म्हणते की कुठे चाललायस? साई आता एक फोटो घेऊन येतो। साई म्हणतो की हा रमाचा फोटो आहे आणि हा या फोटोमध्ये टाक आणि माझे डोळे बंद कर। जर मी रमाच्या फोटो व्यतिरिक्त दुसऱ्या फोटोवरती जर हात लावला ना तर त्या मुलीसोबत मी लग्न करील। आणि त्यानंतर साई म्हणतो की माझं नशीब मला सांगू राहिलं की माझ्या नशिबात रमाच आहे। तेव्हा आता साईची आई म्हणते की मी तुला खात्रीने सांगते की तुझा हात त्या फोटोवर पडणारच नाही। आणि त्यानंतर आता सायदाची आई साईचे डोळे मिटते आणि ते सगळ्या फोटोमध्ये रमाचा फोटो मिक्स करते आणि ते फोटो आता एकदम मिक्स केलेले असतात। इकडे आता रमा आणि अक्षय कार जवळ उभे असतात, तर अक्षय आता फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आता रमा अक्षयची कार खराब झालेली असते आणि अक्षयने आता मेकॅनिकला फोन लावलेला असतो। आणि त्यानंतर आता रमा म्हणते की अहो आपण जर बाहेर निघलो ना फिरायला असं काही ना काही होतंच। तेव्हा आता अक्षय म्हणतो हे बघ रमा मी आता मेकॅनिकला फोन केलायच, पण तो आता कधी येतोय काय माहिती। अक्षय म्हणतो रमा येईल मेकॅनिक लवकर आणि नकोस तू एवढी काळजी करू, मी बघतो काय ते। आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की रमा एक मिनटं मी रोड मेकॅनिक वगैरे कुठे इथे दिसतो का ते बघतो, ही घे गाडीची चावी, ही तुझ्याकडे ठेव मी आलोच, असे म्हणत आता अक्षय ती कारची चावी आता रमाकडे देतो। रमा आता तिला काही करमत नसतं, ती इकडे तिकडे बघत असते आणि अक्षय आता शेजारीच कुठे रोडवर मेकॅनिक दिसतो का हे बघायला जातो। आणि इकडे आता साईच्या आईने सगळे फोटो मिक्स केलेले असतात, तर आता साई हा डोळे बंद करून त्यातील एक एक फोटो आता बाजूला करत असतो आणि अखेर साई आता शेवटी रमाच्या फोटोवर हात ठेवतो आणि डोळे उघडतो। ते बघून आता साईच्या आईला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि आता साई हा त्याच्या आईकडे बघू लागतो आणि म्हणतो की बघितलं का माय? इकडे आता लगेच तो फोटो हातात घेत आता साई म्हणतो बघितलं का रमा? आणि त्यानंतर आता रमा ही तिथेच वाट बघत बसलेली असते। गाडीची चावी हातात फिरवत आता रमाला खूप कंटाळा यायला लागलेला असतो, पण तेवढ्यात आता अक्षय तिथे सायकल घेऊन येतो। अक्षय आता सायकल घेऊन येताच आता रमाकडे बघतो आणि सायकलची घंटी वाजवतो। आणि त्यानंतर आता रमा ही अक्षयला बघताच खूप खुश होते आणि रमा आता अक्षयला म्हणते की म्हणजे आपण सायकलवरून जाणार आहोत का? ते ऐकताच हसतच अक्षय म्हणतो की हो, आपण कशावरून जरी गेलो तरी प्रवास शेवटी महत्त्वाचा। तर रमासुद्धा आता खूप खुश झालेली असते।
अक्षय म्हणतो की गाडी बंद पडली म्हणून काय झालं, मी सायकल घेऊन आलो आणि आपण सायकलवरून जाणार आहोत आणि आपल्या प्रेमाला कोणाची दृष्ट लागणार नाहीये. ती ऐकून आता रमा देखील खूप खुश झालेली असते आणि त्यानंतर आता हसतच रमा ही सायकलवर बसते. अक्षय आणि रमा आता मोठ्या स्टाईलने आता सायकलवरून प्रवास करत असतात. तर रमा खूप खुश झालेली असते. रमा आता अक्षयच्या एकदम नळीवरती समोर बसलेली असते आणि रमाने हवेत हात पसरवलेले असतात आणि अक्षय खूप खुश होऊन धूम स्टाईलने दोघेही मोठ्या आनंदात एन्जॉयमेंट करत आता प्रवास करत असतात आणि रमा अक्षयचा तो आनंद आता गगनात मावेनासा झालेला असतो. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो कसं वाटतंय रमा, तर रमा म्हणते मला खूप भारी वाटतंय. आणि रमा अक्षय आता सायकलवरून बरेच अंतर चालत जातात. त्यानंतर आता रमा आणि अक्षय एका ठिकाणी येतात. तेव्हा रमा म्हणते की आपण ना आता एखादी छान जागा बघू. हे बघा समोर तिथे सावलीसुद्धा आहे, चला तिथे, असे आता रमा अक्षयला सांगते. आणि अक्षय म्हणतो की आपण एखाद्या मोठ्या लोकांच्या गर्दीच्या ठिकाणी जाऊयात ना, तर रमा म्हणते की नको, तिकडे खूप डिस्टर्ब होईल, त्यापेक्षा आपण इथेच थांबूयात. आणि रमा म्हणते की इथे झाडाच्या सावलीत झाडाच्या सानिध्यात किती खूप छान वाटतंय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रमा बरं चल. आणि त्यानंतर आता रमा म्हणते की अरे हो, पण आपल्या खाण्याच्या बॅग्स तर गाडीमध्येच राहिल्या आणि आता काय, खायची वेळसुद्धा झाली. अक्षयसुद्धा आता विचारात पडतो. तर रमा म्हणते की तुम्ही थांबा, तुम्ही इथे थांबा आणि माझा मोबाईल इकडे द्या. तेव्हा आता खिशात हात घालून अक्षय रमाचा मोबाईल तिच्याकडे देतो आणि म्हणतो की पटकन ये बरं का रमा. आणि अक्षय आता तिथेच शेजारी झाडाच्या खाली सायकल लावतो. तर रमा निघून जाते आणि त्यानंतर आता रमा निघून जाते. तर दुसरीकडे इकडे साई हा आता एकटक रमाचा विचार करत बसलेला असतो आणि ते बघून आता साईची आई म्हणते की बस झालं साई, आता त्या पोट्टीचं लग्न झालंय आणि तिचा विचार का करत बसलायस. आणि त्यानंतर आता या पोट्टीने तर खूप वाट लावली असे म्हणत आता साईची आई थोडी बाजूला येते आणि रमाचा तो फोटो खाली फेकून देते. तेवढ्यात पळत पळत साई तो फोटो उचलतो आणि म्हणतो की तेवढाच तर खूप मोठा महत्त्वाचा फोटो आहे माझ्याकडे. आणि आता साईने तो फोटो आपल्या हातात घेतलेला असतो. आणि त्यानंतर आता साई म्हणतो की माई, मला तरी कुठे माहीत होतं त्यांचं लग्न झालंय म्हणून. जर मला माहीत असतं तर मी कशाला त्यांच्या प्रेमात पडलो असतो. आणि आता साई म्हणतो की त्यांनाच सुद्धा कुठे माहीत होतं, त्यांची तर याददाश्त गेली होती आणि मलासुद्धा कुठं माहीत होतं. साई म्हणतो की आता झालं तर झालं, मला तरी कुठे माहीत होतं, तेव्हा आहे माझं त्यांच्यावरती प्रेम, मी तरी काय करू, असे साई आता त्याच्या आईला बोलतो. आणि त्यानंतर आता इकडे रमाने स्वयंपाक बनवण्याची सगळी तयारी केलेली असते आणि रमाने चूल मांडलेली असते. प्रेमाने आता चूल पेटून रमा त्यावरती भाकरी करते. ते बघून अक्षयसुद्धा खूप खुश झालेला असतो. अक्षय म्हणतो की रमा, या सगळ्या वस्तू लागतील, एवढ्याच वस्तू लागतील असं तुला कसं कळलं. रमा म्हणते की त्यात काय विशेष एवढं, आता ॲपवरती सगळे कॅल्क्युलेशन्स असतात आणि सगळं काही असतं. टोमॅटो बटाटे किती लागतील दोघांना त्याचं सगळं कॅल्क्युलेशन असतं आणि ते कॅल्क्युलेशन मी केलं आणि सगळे काही घेऊन आली, असे रमा अक्षयला सांगते. आणि त्यानंतर ते ऐकून आता अक्षय म्हणतो की मला माझ्या बायकोचं ना हेच आवडतं. तर अक्षय आता बटाटे आणि टोमॅटो कट करू लागतो. तर रमा ही भाकरी करू लागते. आणि त्यानंतर आता अक्षय विचार करत म्हणतो की रमा, फक्त यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे. तर रमा म्हणते काय. तर अक्षय म्हणतो थांब रमा, मी आलोच. आणि पटकन पळत पळत अक्षय आता बाजूला जातो. रमा आता तिथेच भाकऱ्या करत असते. इकडे आता साई त्याच्या आईला समजावं लागतं. साई म्हणतो हे बघ आई, प्रेमाला कुठलीच भाषा नसते आणि त्या प्रेमाला फक्त एकमेकांची ओढ असते. साई म्हणतो की प्रेमाला ना स्पर्शाची गरज असते, प्रेमाला ना कोणत्या नात्याची गरज असते. आणि साई म्हणतो की प्रेमाला फक्त एकाच गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे इमान, आणि एकमेकांसाठी जीवसुद्धा देण्याची प्रेमामध्ये तयारी असते माई, असे आता प्रेमाच्या भाषेत साईने आता त्याच्या आईला समजावून सांगितलेले असते. आणि त्यानंतर आता साई म्हणतो की माई, मला कसल्याच अपेक्षा नाहीत, फक्त त्यांनी माझ्या इथे समोर राहावं असंच मला वाटतंय. आणि देवसुद्धा किती परीक्षा बघतो, एकाला एक आवडतो तर दुसऱ्याला दुसरा आवडतो आणि दुसऱ्याला तिसराच. आणि त्यानंतर आता साई म्हणतो की कधी कधी मला असं वाटतं की त्यांची याददाश्त जर आली नसती ना तर बरं झालं असतं. आणि साई म्हणतो की तेव्हा त्या नक्कीच माझ्या झाल्या असत्या. तर साईची आई आता साईकडे बघू लागते आणि साई आता रमाच्या प्रेमात पूर्णपणे बुडून गेलेला असतो. हे आता साई
च्या आईच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यानंतर आता साई रामाचा तो फोटो समोर धरतो आणि रामाच्या फोटोकडे एकटक बघतच राहतो। इकडे आता रमा ही अक्षय येण्याची वाट बघत असते आणि इकडे आता रमाने सगळा स्वयंपाक तयार केलेला असतो आणि रमा आता अक्षय येण्याची वाट बघत असते। रमा विचार करते की किती वेळ झालाय आणि हे अजून कसे नाही आले आणि तेवढ्यात मोठ्याने रमा अशी हाक आता रमाच्या कानावर पडते आणि अक्षयच्या आवाजातली ती आपल्याला मारलेली हाक ऐकून रमा ही लगेचच समोर जाऊ लागते आणि तेवढ्यात आता पुलाच्या वर चढून अक्षयने एका टोपलीमध्ये रानमेवा आणलेला असतो। रमा आता पटकन अक्षयकडे येते आणि तो रानमेवा तो कैऱ्या जांभूळ बघून आता रमाला खूप आनंद झालेला असतो। रमा म्हणते हे काय रानमेवा आणलाय तुम्ही? तर आता अक्षय म्हणतो हो आणि प्रेमाने रमा अक्षय पुन्हा आता स्वयंपाक केल्याच्या त्या जागेवरती येतात। नंतर आता अक्षय बत्ता घेतो आणि त्यामध्ये आता मिरची कोथिंबीर सगळ्या काही वस्तू घेतो आणि अक्षयने आता खूप छानपैकी मिरचीचा ठेचा बनवलेला असतो आणि त्यानंतर आता अक्षयने कैऱ्यासुद्धा कट केलेल्या असतात। तर आता अक्षयने एकदम सुंदर असा मिरचीचा ठेचा आणि आता मस्तपैकी कैऱ्या कट केल्यानंतर रमा आता प्रेमाने एक घास आता अक्षयच्या तोंडात भरवते आणि त्यानंतर आता अक्षय खूप खुश झालेला असतो। तर अक्षय आता त्या मिरचीच्या ठेच्याचा एक घास उचलून तो रमाला भरवतो आणि खरंच आता दोघेही एकदम सुंदर असे टेस्टी जेवण जेवू लागतात आणि रमा अक्षयकडे बघू लागते। दोघेही आता दोघांनाही खूप छान जेवण आवडलेलं असतं आणि त्यानंतर आता तो मिरचीचा ठेचा खाऊन अक्षय तृप्त झालेला असतो आणि रमा सुद्धा तो तरतरीत चटकदार तिखट असा मिरचीचा ठेचा खाते। त्यानंतर रमा पाणी पिते तर अक्षय म्हणतोय की रमा बरं झालं तू इथे थांबलीस आणि जर तू इथे थांबली नसती तर एवढं सुंदर जेवण जेवायला मिळालंच नसतं। आणि दोघेही आता मस्तपैकी जेवण जेवतात। तर आता रमा म्हणते की आता आपण कसं जाणार आहोत? तर अक्षय आता विचार करत म्हणतो की आता तर 2 तास मी कुठलाच विचार करणार नाही आणि मस्तपैकी ताणून देणार आहे। तर आता अक्षय म्हणतो तू काय करणार आहे रमा? तर रमा म्हणते मी पण आणि दोघेही एकदम आता पोटभर जेवतात आणि जेवण झाल्यानंतर आता शेजारीच असलेल्या ओट्यावरती रमा अक्षय बसतात। आता अक्षय मांडी घालत बसलेला असताना रमा आता अक्षयच्या मांडीवरती झोपते आणि अक्षय आता विचार करू लागतो आणि त्यानंतर आता रमा विचार करत म्हणते की वर आभाळाकडे बघितल्यानंतर किती छान वाटतंय आणि आपल्या प्रेमाच्या व्यक्तीच्या संपर्कात असल्यानंतरही किती छान वाटतंय आणि मनात असा विचार येतो की किती जरी काही झालं तरी आपली प्रेमाची व्यक्ती जर आपल्या सानिध्यात असेल तर काहीच होत नाही। अक्षयसुद्धा आता रमाकडे बघत खुश झालेला असतो आणि जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर असतो तेव्हा आपण निवांत असतो आणि एकदम आनंदी असतो असे रमा आता अक्षयला सांगत असते आणि लगेच आता अक्षय त्याच्या मोबाईलमध्ये जुने रमाच्या आवडीचे गाणे लावतो। तर ते गाणे ऐकून आता रमा खूप खुश होत असते तर अक्षयसुद्धा आता खूप खुश झालेला असतो। रमा आता प्रेमाने ते गाणे ऐकू लागते आणि ते गाणे ऐकत असताना अक्षयचा हात आपल्या हातात घेत अक्षयच्या मांडीवरती रमा झोपलेली असते आणि अक्षय आता रमाकडे बघू लागतो आणि अक्षय आता त्याच्या हाताच्या प्रेमाच्या स्पर्शाने रमाच्या केसावरून ती आता हात फिरवतो आणि रमाला गुंजारू लागतो। रमाला आता मस्त एकदम छान झोप लागलेली असते आणि त्यानंतर आता प्रेमाने अक्षय हा झोपलेल्या रमाकडे बघत असतो आणि खरंच रमा अक्षयचे प्रेम आता समोर आलेले असते आणि दोघांनी आता फिरायला जाऊन एकदम मस्त मुराद आनंद घेतलेला असतो। एकत्र स्वयंपाक करून मिरचीचा ठेचा खात आता जगातील सर्वोच्च सुख रमा आणि अक्षयने मिळवलेले असते आणि त्यानंतर आता रमा अक्षय दोघेही प्रेमाने एका दिवसाच्या टूरवरून घरी येतात आणि त्यानंतर आता इकडे आभ्या पुन्हा आता त्याला टेन्शन येऊन टेरेसवरती आता दारू पिलेला असतो आणि तेवढ्यात आता अक्षय हा आभ्याकडे येत म्हणतो की आभ्या अरे हे तुझं काय चाललंय आणि तू मला म्हटलं होतं ना अर्थाची शपथ घेऊन सांगितली होती तू की मी पुन्हा दारू पिणार नाहीस म्हणून। तेव्हा आता आभ्या म्हणतो की तुझ्यासाठी बोलणं खूप सोपं आहे रे अक्षय आणि आता आभ्या म्हणतो की हे बघ तुझ्या आयुष्यात खूप मिरॅकल्स रेस करतात रे पण तुझं आयुष्य आता रिलॅक्स झालंय अक्षय कारण तुझ्या आयुष्यात पुन्हा आता रमा आली आणि ती सुद्धा निघून गेली होती ना। आणि त्यानंतर आता आभ्या म्हणतो की ती सुद्धा खोटी आणि किती दिवसांनी। तर आता अक्षय म्हणतो काय म्हणतोस? तर आता आभ्या म्हणतो की म्हणजे अरे तुझ्या आयुष्यात तुझी रमा पुन्हा आली पण इतके दिवस ती कुणासोबत होती कुठे होतीस आणि कशी होती हे माहिती नाही आहे। तर अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय आभ्याला म्हणतो काय बोललास तू आभ्या?
आणि त्यानंतर आता अक्षयला खूप राग आलेला असतो आणि अक्षय आता लगेच आब्याची कॉलर पकडतो आणि म्हणतो की आब्या तू काय बोलतोयस. तर आता आब्या म्हणतो की बरोबर आहे. आणि त्यानंतर आता अक्षय हा रामाकडे येतो आणि रामाला म्हणतो की ज्या वेळेस तुझा अपघात झाला होता त्यानंतर तुला नील भेटला होता, नीलला तू भेटली होती आणि या मधल्या काळात या दरम्यान काही झालं होतं का, म्हणजे तू त्या घरात होती तिथे काही झालं होतं का. तर रामाला आता मोठा धक्का बसतो आणि रामा म्हणते की नाही. तर आता अक्षय म्हणतो की म्हणजे नीलने तुझा जीव वाचवला आणि तू नंतर आपल्या घरी आली, या काळात काही घडलं वाटलं का. तर रामा म्हणते काय नाही. तर आता अक्षय हा रामाकडे बघू लागतो आणि आता अक्षयला सुद्धा आता मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तर आता रमाचे सत्य सायदा आता कसे अक्षय समोर घेऊन येणार आणि रमा ही रमाच असल्याचे सत्य आता अक्षय समोर येऊन पुन्हा आता काय घडणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.